आदिवासी समाजाचा आणि वारली परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या तारपा या वाद्याला आपल्या श्वासाने जिवंत ठेवणारे पालघर जिल्ह्याचे सुपुत्र भिकल्या लाडक्या धिंडा यांना केंद्र सरकारतर्फे प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्कारांची घोषणा होताच पालघर जिल्हा आणि कला विश्वात आनंदाची लाट पसरली. चला तर मग भिकल्या लाडक्या धिंडा कोण आहे आणि तारपा हे वाद्य काय आहे समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ज्ञानेश्वर माऊली बोलतोय. या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो. भिकल्या धिंडा हे पालघर जिल्ह्यातील डहाणू जव्हार या पट्ट्यातील रहिवासी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते तारपा या पारंपरिक आदिवासी वाद्याच्या माध्यमातून वारली संस्कृतीची सेवा करत आहेत. त्यांच्या या निस्सीम सेवेची दखल घेत भारत सरकारने त्यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर केला आहे. भिकल्या धिंडा हे वारली आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून वर येत त्यांनी आपली कला जोपासली. तारपा हे वाद्य वाजवण्यासाठी अत्यंत कठीण असे मानले जाते. यासाठी प्रचंड दम श्वासाची म्हणजेच ब्रेथ कंट्रोलची गरज असते. भिकल्या धिंडा हे वयोवृद्ध असूनही आजही तितक्याच ताकदीने आणि तन्मयतेने तारपा वादन करतात. केवळ वादनच नव्हे तर नवीन पिढीला हे वाद्य शिकवून ही कला लुप्त होऊ नये यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांनी अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय महोत्सवात आपल्या कलेचे सादरीकरण केले आहे. तारपा हे केवळ वाद्य नसून आदिवासींच्या हृदयाची स्पंदने आहेत आणि वारली समाजाची ओळख आहे. हे वाद्य सुकलेला भोपळा, बांबू आणि ताडाच्या पानांपासून बनवलं जातं. दिवाळीनंतर सुरू होणाऱ्या आदिवासी नृत्यांमध्ये तारपा वादनाला अनन्यसाधारण महत्व असते. भिकल्या धिंडा यांच्या रूपाने आज या परंपरेचा गौरव झाला. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.